ओम शांती। आज 1/8/2025 ची साकार मुरली आहे। बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही बाबांचे खूप खूप प्रेमळ मुलं आहात आणि बाबा तुम्हालाच सुधरवण्यासाठी श्रीमत देत आहे। सतत ईश्वरी श्रीमत घेऊन स्वतः पवित्र बना आणि इतरांनाही पवित्र बनवण्याचा पुरुषार्थ करा। बाबा प्रश्न विचारतात, विश्वामध्ये शांती स्थापन केव्हा आणि कोणत्या विधीने होत आहे? तर बाबा सांगतात, विश्वामध्ये शांती तेव्हा होईल जेव्हा महाभारताची लढाई चालू होईल। परंतु बाबा सांगतात, त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्णतया तयार व्हायचं आहे। तुमच्या स्वतःची कर्मातीत अवस्था बनवण्याची तुम्हाला मेहनत करायची आहे। सृष्टीच्या आधी मध्य अंताचं ज्ञानाला स्मरण करून, चिंतन करून, बाबांची आठवण करून संपूर्ण बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। तेव्हाच सृष्टीचं परिवर्तन होऊ शकेल। बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही मला बोलवत आहात। आज अंधेरे में है इंसान, परंतु प्रत्येक मनुष्य अज्ञानाच्या अंधकारामध्ये गुरफडलेला आहे। तुम्हाला त्या सर्वांना ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन यायचं आहे। तुमचा तिसरा नेत्र उघडलेला आहे। बाबा सांगतात, ह्या तिसऱ्या नेत्राने तुम्हाला जे अज्ञान अंधकारामध्ये झोपलेले कुंभकर्ण आहे त्यांना जागृत करायचे आहे। ज्ञानाची जी मेथड आहे ती एकदम साधी आहे, सरळ आहे। कोणत्याही प्रकारचा हट्ट, क्रिया, जप, तप, मंत्र, तंत्र कोणतेही बाबांनी शिकवलेले नाहीये। बाबा सांगतात, सहज विधी आहे, सरळ मार्ग आहे आणि हा सहज मार्ग जर कोणीही अवलंबला तर निश्चितपणे मुलांना त्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु बहुतांशी बऱ्याच जणांमध्ये अहंकार हा वेगळा असतो। अहंकारामुळे बाबा सांगतात, कधी कधी ज्ञान बुद्धीमध्ये राहत नाही, बाबांची आठवणही बुद्धीमध्ये टिकत नाही आणि मग ज्यावेळेस आपण बाबांची दुसऱ्यांना आठवण करून देतो ती आठवणही त्यांच्यापर्यंत पोचत नाही। म्हणून हा खोटा अभिमान आहे। देहाला स्मरण करणं म्हणजे बाबा सांगतात खोट्या अभिमानाला जागृत करणं आहे। त्याचा अभिमान सोडून द्या। तुम्ही सकाळी सकाळी उठून ज्ञान स्नान रोज करत जा। बाबा म्हणतात, ज्ञान स्नानानेच तुमची आत्मा पवित्र आणि शुद्ध बनणार आहे। भक्ती मार्गामध्ये एका द्रौपदीने पण भगवंताला आवाज दिला आणि भगवंत त्या द्रौपदीची लाज ठेवण्यासाठी अवतरित झाले। बाबा सांगतात, एकच द्रौपदी होती का? नाही। तर ह्या कलियुगाच्या अंतिम समयामध्ये प्रत्येक आत्मा ही द्रौपदी आहे आणि ती परमात्म्याला आपली सुरक्षा करण्यासाठी बोलवत आहे। परमात्मा पिता येऊन द्रौपदीची रक्षा करत आहे, अनेक बंधनांपासून तिला सोडवत आहे। मृत्यू लोकामध्ये हा अंतिम जन्म आहे। बाबा सांगतात, ह्या जन्मामध्ये तुम्हाला कधीही विकारी बनायचं नाहीये। बाबांनी बेसमज पासून समजदार बनवलेलं आहे। बाबा सांगतात, आता कोणतेही बेसमजीचे तुम्हाला काम करायचे नाहीये। दुसरं बाबा सांगतात की मुलांना मुख्य आहे बाबांची याद, बाबांनी दिलेलं ज्ञान, ज्ञानाचं विचारसागर मंथन, बाबांनी दिलेल्या मर्यादा, बाबांनी दिलेले लक्षण हे आपल्यामध्ये पूर्ण आले की आपली आत्मा संपूर्ण सतोप्रधान लवकरात लवकर बनेल। यासाठी बाबा सांगतात, ज्ञानरत्न बुद्धिरूपी भांड्यामध्ये थांबायचे असेल तर तुम्हाला बुद्धिरूपी भांड हे अगोदर स्वच्छ केलं पाहिजे आणि स्वतःला कोंबड्यासारखं
कुक्कड ज्ञानी कधी बनू नका. जसा कोंबडा सकाळी सकाळी आरवतो, इतरांना उठवतो आणि पुन्हा झोपी जातो, तसं कुक्कड ज्ञानी कधी बनायचं नाही. दुसऱ्या सागे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण असं न बनता, जे ज्ञान आपल्यामध्ये धारण आहे तेच ज्ञान आपण दुसऱ्यांना सांगण्यास अधिकारी आहोत असं आपण स्वतः राहिलं पाहिजे. बाबा म्हणतात की डायरेक्ट बाबांच्या पुढे तुम्हाला सर्व काही अर्पण करायचं आहे. बाबांच्या श्रीमतानुसार चालून एक नाही तर अनेक जन्माची तुम्हाला राजाई प्राप्त करायची आहे. तुमच्यामध्ये असलेली शक्ती तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये वापरून त्याची वृद्धी करण्यासाठी श्रेष्ठ धनवान बनायचं आहे, समजदार बनायचं आहे. समजदार जी व्यक्ती असते ती आपली शक्ती प्रत्येक कार्याला सहज आणि विधीपूर्वक लावते. जो जेवढ्या शक्तींना विधीपूर्वक कार्यामध्ये लावील त्याच्या शक्ती दिवसेंदिवस वृद्धिगत होत जाईल. असा ईश्वरी बजेट बाबा सांगतात तुम्ही बनवा. प्रत्येक आत्मा तुमच्या जवळ येईल, संपर्कात येईल, तर त्या आत्म्याला तुमच्याकडनं काही ना काही प्राप्तीची अनुभूती होईल. तुम्ही नेहमी आपल्यामध्ये असलेल्या गुणांचं गुणगान करत राहा. सर्वांना मला काहीतरी कुठेतरी छोट मोठं ईश्वरी शक्तीची अनुभूती करून द्यायची आहे, हे नेहमी बुद्धीत ठेवा. कारण तुमच्याकडे येणारी प्रत्येक आत्मा ही अपेक्षा ठेवत आहे, मला मुक्ती आणि जीवन मुक्ती प्राप्त करून देणारे मास्टर मुक्तीदाता आमचे इष्टदेव आहे. यासाठी बाबा सांगतात तुम्ही बचत करा, तुमचा बजेट व्यवस्थित ठेवा आणि शक्ती गुण ज्या दुनियामध्ये शक्तीसाठी गुणांसाठी अनेक मनुष्यात्मा भिकारी बनून ईश्वराकडे मागत आहे, त्या सर्वांना ही ईश्वरी शक्ती एक भीक रूपामध्ये देऊन त्या सर्व मनुष्यात्म्यांना दुःखापासून मुक्त करण्याचं काम करा. शुद्ध संकल्पना जीवनामध्ये धारण करा. अनमोल खजाना समजा, तरच तुम्ही जीवनामध्ये मालामाल होऊ शकाल. आणि आज विशेष जगदंबा मातेश्वरीचं सर्व मुला ब्राह्मण वत्सांना सांगणं होतं की मुलांनो, तुम्ही विकर्म करण्यासाठी एक दुसऱ्याचे कॉम्पिटिशन करू नका. म्हणजेच काय की तुम्ही एक दुसऱ्याला स्पर्धा करू नका. आपल्याकडनं त्यांनी विकर्म केलं म्हणून माझ्याकडनंही विकर्म व्हायला पाहिजे अशी प्रतिस्पर्धा न करता, माझे झालेले विकर्म हे विनाश कसे होतील, मी आत्मा शुद्ध कशी बनेल, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि आता हा आपला नवीन महिना अव्यक्त इशाऱ्यामध्ये बाबांनी पाठीमागच्या महिन्यामध्ये आपल्याला हा इशारा दिला, तुमची संकल्प शक्ती श्रेष्ठ बनवा आणि श्रेष्ठ कार्यामध्ये वापरा. ह्या महिन्यामध्ये बाबा आपल्याला हे लक्ष देत आहे की सहज योगी बना आणि परमात्मा प्रेमाची अनुभवी बना. याचा अर्थ काय होतो? परमात्मा प्रेमाची अनुभवी जर झाले तर तुम्ही सहज योगी बनाल आणि उडत राहाल. परमात्मा प्रेम हे उडण्याचं साधन आहे. उडणारा कधीही धरणीच्या आकर्षण मध्ये येत नाही. आणि माया कितीही आकर्षण मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तरी उडणारा पक्षी हा कधीही धरणीकडे न उडता हा आकाशाकडे उडत राहतो. तशी आपलीही आत्मा परमात्मा प्रेमामध्ये जर नेहमी राहिली तर आपली उडती कला नेहमी होत राहील. ओम शांती.